नारायण राणे यांच्या शपथविधीच्या नंतर निलेश राणे यांनी एक भावनिक अशी पोस्ट केली आहे। आमदार ते खासदारकीचा प्रवास सांगत ते भावुक झाले आहेत। एक पोस्ट करत निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवलेली होती आणि एक महत्त्वाची अशी प्रतिष्ठेची अशी खरं तर ही निवडणूक झालेली होती आणि त्यामुळे आता शपथ घेतल्याच्या नंतर निलेश राणे काहीसे भावुक झालेले दिसतात। आमदारकी ते खासदारकी असा हा प्रवास त्यांनी मांडलेला आहे आपल्या एक पोस्टच्या माध्यमातून आणि नारायण राणे यांच्या शपथविधीच्या नंतर त्यांनी ही भावनिक अशी पोस्ट केलेली आहे। वडिलांच्या शपथविधीच्या नंतर निलेश राणे हे भावुक झालेले दिसतात। त्यांची एक भावनिक अशी एक्स पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे आणि याविषयी बोलत ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। ओम, निलेश राणे यांची एक भावुक अशी एक्स पोस्ट आपण बघतोय नारायण राणे यांच्या शपथविधीच्या नंतर। अगदी बरोबर आहे। आज लोकसभेमध्ये नारायण राणे यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली। त्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक भावुक पोस्ट केली आहे। नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलंय की तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळला नाही, सगळी पदे तुम्हाला सहज मिळाली नाही, तुम्हाला संघर्ष करावा लागला। या खासदारकीच्या काळात सुद्धा तुम्ही 5 वर्ष जीव तोडून कोकणासाठी काम कराल, अशा शब्दांमध्ये निलेश राणे यांनी नारायण राणेंचा प्रवास मांडलाय। नगरसेवक, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री आणि पुन्हा खासदार अशा प्रकारचा प्रवास नारायण राणेंचा राहिलेला आणि खऱ्या अर्थानं निलेश राणे यांनी या पोस्टच्या माध्यमातून आपल्या वडिलांप्रती ज्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या। अगदी धन्यवाद ओम या माहितीसाठी। नारायण ठाकुर राणे, जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसको कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर निलेश राणे यांनी एक्स पोस्ट नेमकी काय केलेली आपण बघूयात। तुमच्यामधला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही असं त्यांनी म्हटलंय। सगळी पदं सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला। खासदारकीची 5 वर्ष जीव तोडून कोकणासाठी काम करणार। Thank you.